रामकृष्ण हरी मंडळी, श्रावण महिन्यामध्ये आपण जीवितीच्या प्रतिमेची पूजा करतो. त्या प्रतिमेमध्ये आपल्याला दोन देवता पाहायला मिळतात, श्रीकृष्ण आणि कालियाना. जसं की श्रीकृष्ण कालियामर्दन करायला ते फोटो आपल्याला त्या प्रतिमेमध्ये, आपल्याला जीवितीच्या प्रतिमेमध्ये पाहायला मिळतो. आपण त्याची पूजा का करतो? कारण श्रावण महिन्यामध्ये नागदेवता आणि कृष्णदेवता हे पूजा केली जाणारे आराध्य दैवत आहेत, म्हणून त्यांची आपण पूजा करतो. आणि त्यामागची कथा अशी पण आहे की जेव्हा श्रीकृष्ण लहान असताना त्यांच्या मित्रांसोबत जे यमुनाच्या काठावरती खेळ खेळू लागले होते, तेव्हा त्यांचा चेंडू ते यमुनेच्या नदीमध्ये गेला. तेव्हा श्रीकृष्णाने जाऊन तो चेंडू परत आणला. तेव्हा तिथे कालिया नाग पण प्रगट झाले होते. मग श्रीकृष्णाने त्यांना काय केलं ना, कालिया नागाला अभय दिला आणि सोडून दिला. जेव्हा तो प्रसंग ह्या बालस्वरूप श्रीकृष्ण आणि त्यांच्या मित्रांवर आला होता, त्यांच्या सवंगड्यावर आला होता, तो श्रीकृष्णाने त्यापासून बचाव केला, त्यांना संरक्षण दिलं. म्हणून आपल्या घरातील जे लहान बालक आहेत त्यांचं घरामध्ये आणि घराच्या बाहेर खेळताना रक्षण करतात. हे दोघंही रक्षण करतात. जसे की पाण्यापासून आणि काही खेळताना आपत्ती आहे त्यापासून, परत आणखी इतर प्राण्यापासून किंवा सरपटणाऱ्या प्राण्यापासून हे आपल्या पालकांना ते अभय देतात किंवा त्याचं रक्षण करतात, त्या संकटातून ते वाचवतात. म्हणून आपण जीवितीच्या प्रतिमेमध्ये आपण या दोघांची पूजा करतो. तर अशी ही पूजा आपण ही करायलाच पाहिजे. आणि जसं की आता जे रक्षण आहे, बालकांचं जे रक्षण आहे, त्या रक्षणासाठी एक मंत्र पण आहे जो की श्रीकृष्णाचा आहे. तो कोणता आहे? तो आहे ओम नमो भगवते वासुदेवाय. आणि तसंच लहान बालक जे भीतात किंवा आता घाबरतात कुठल्याही गोष्टीला, त्यासाठी सुद्धा नागांचा एक मंत्र आहे नागदेवताचा. तो कोणता आहे? तो आहे ओम नागराजाय विद्महे पद्मनाभाय धीमहि तन्नो नाग प्रचोदयात. तर हा असा मंत्र प्रभावी मंत्र आहे, हा आपल्याला म्हणायलाच पाहिजे आपण. तर असाच ही जीवितीच्या प्रतिमेमध्ये आपण नागदेवता आणि कृष्णदेवताची आपण पूजा करतो आणि ती करायला पाहिजे. ओम नमो भगवते वासुदेवाय.